देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट सुप्रीम कोर्टाच्या आवारात मतमोजणी पार पडली आणि त्याचा निकाल धक्कादायक निघाला। जो उमेदवार आधी विजयी घोषित झाला होता तो पराभूत ठरला आणि जो हरला होता तो जिंकला। सुप्रीम कोर्टात झालेल्या मतमोजणीत तोच उमेदवार पराभूत झाला आणि जो हरला होता तो उमेदवार जिंकला। असं कसं घडलं आणि नेमकं सुप्रीम कोर्टात काय घडलं, चला तर बघूयात। सध्या देशभरात ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मत चोरीचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। हा आरोप करताना मतदान याद्यांमधील घोळ असेल, बोगस मतदान असतील अशा गोष्टी देखील काढल्या जातात। त्यातच सुप्रीम कोर्टात घडलेल्या या घडामोडीमुळे पुन्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावात 2 नोव्हेंबर 2022 रोजी सरपंच पदाची निवडणूक झाली। एकूण 7 उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होती, पण मुख्य सामना कुलदीप सिंग आणि मोहित कुमार यांच्यात होता। मतमोजणीनंतर निकाल आला आणि कुलदीप सिंह विजयी ठरले। निकालानंतर आरोप झाले की बूथ क्रमांकावर 69 वर निवडणूक अधिकाऱ्यांनी चूक केली। मोहित कुमार यांना मिळालेली मतं चुकून कुलदीप सिंह यांच्या खात्यात जोडली गेली आणि कुलदीपची मतं मोहितेकडे गेली। ही चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा मतमोजणी झाली आणि मोहित कुमार विजयी घोषित झाले। म्हणजेच एकाच निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना वेगवेगळ्या वेळी विजयाचं प्रमाणपत्र देण्यात आलं। यावर कुलदीप मात्र कोर्टात गेला। आपण आधी विजयी झालो असा दावा त्याने केला। कोर्टाने त्यावर स्टे आणत कुलदीप हाच विजयी उमेदवार मानला गेला। त्यानंतर या निवडणुकीत आधी पराभूत नंतर विजयी आणि कोर्टाने पुन्हा पराभूत ठरवलेले मोहित कुमार याने निकालाला आव्हान देत याचिका दाखल केली। त्यात पानिपतच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी 22 एप्रिल 2025 रोजी एका निर्णयात बूथ क्रमांक 69 वरील मताची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सहनिवडणूक अधिकाऱ्यांनी 7 मे 2025 रोजी मतमोजणीचे निर्देश दिले, परंतु हा आदेश पंजाब हरियाणा हायकोर्टाने रद्द केला। त्यानंतर मोहित कुमार यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि 31 जुलैला हे प्रकरण कोर्टासमोर सुनावणीस आलं। तेव्हा सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर आणि रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले। या प्रकरणावर दोन्ही बाजूने ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका बूथची मतमोजणी करण्याऐवजी सर्वच मतमोजणी करण्याचे पुन्हा आदेश दिले। विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व ईव्हीएम सह न्यायालयाचे विशेष रजिस्ट्रार यांच्या समोर 6 ऑगस्ट रोजी सकाळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले। ही मतमोजणी व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून करण्यात आली। 6 ऑगस्टला दोन्ही पक्षाचे प्रतिनिधी, सहाय्यक वकील यांच्या समोर मतमोजणी सुरू झाली। बूथ क्रमांक 65 ते 70 पुन्हा मतमोजणी करण्यात आली आणि सुधारित निकाल तयार करण्यात आला। यामध्ये मोहित कुमार यांना 1051 मतं मिळाली तर कुलदीप सिंह यांना 1000 मतं मिळाली आणि 51 मतांनी मोहित विजयी झाले। त्यानंतर रजिस्ट्रारने याबाबत अहवाल कोर्टात दाखल केला। त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी करताना खंडपीठाने म्हटलं की या न्यायालयाच्या ओसायडी रजिस्ट्रार यांनी सादर केलेल्या अहवालावर प्रथमदर्शनी शंका घेण्याचा कोणताही कारण नाही आणि निकालावर दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या आहेत। खंडपीठाने पंजाब हरियाणाचा जो हायकोर्टाचा आदेश होता तो रद्द केला आणि मोहित कुमार यांना प्रमाणपत्र देत सरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र घोषित केलं। अशा प्रकारे जिंकलेल्या उमेदवाराला पराभूत घोषित केलं गेलं आणि जो पराभूत झाला होता तो जिंकला। दोन्ही उमेदवाराच्या मतांमध्ये अदलाबदल झाल्याने हा घोळ झाला होता। गावाच्या लोकांनी हा प्रकार लक्षात आणून दिला। कोर्टाने चूक दुरुस्त केली आणि शेवटी न्याय मिळाला। पण या प्रकरणाने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला। मतमोजणीतील चुकावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी आणखी कोणती पावले उचलली जाणार की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।